नमस्कार, मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या या यूट्यूब व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे उद्या मार्केटमध्ये कसा मुवमेंट होऊ शकतो। मंडेच्या दिवशी निफ्टी आणि मिड कॅप निफ्टी या दोन इंडेक्सेसमध्ये कसा मोमेंटम होऊ शकतो हे आपण बघणार आहे। आणि आता मार्केटमध्ये काय करायला पाहिजे, तर फ्रायडेच्या दिवशी मार्केटमध्ये एक मोठा फॉल आला होता, गॅप डाऊन, त्याच्यानंतर क्लोजिंग पण डे एंडच्या जवळपास झाली। तर इथून मार्केटमध्ये कसा मोमेंटम राहू शकतो हे आपण बघणार आहे। तर लेट्स स्टार्ट विथ निफ्टी। तर निफ्टीचा आपण इथे डेली चार्ट लावलेला आपण बघू शकतो। इथे एक बॉलिंजर बँड सेटअप डेली टाइम फ्रेममध्ये बनला होता आणि त्याच्या खाली एक क्लोजिंग पण दिलेली आहे। आता इथून जो मूव आला होता याच्या ऑलमोस्ट 50%च्या जवळपास मूव फेड आउट झालेला आहे। तर याच्या खाली समजा मार्केट निघायला सुरुवात केलं तर आपल्याला सपोर्ट जो आहे तो कुठे भेटणार आहे, 24,250। तर मार्केटमध्ये जो सपोर्ट आहे निफ्टीसाठी तो आहे 24,250ला। 24,250 पासून 24,000 इथपर्यंत जे आहे ते मार्केटमध्ये सपोर्ट आपण ठेवू शकतो। तर इथपर्यंत मार्केटचे चान्सेस आहे की मार्केट खाली येईल। तर आता आपल्याला कसं करायचं आहे, मार्केट समजा उद्या फ्लॅट ओपन झालं तर आपण डेफिनेटली सेलचा प्लॅन करणार आणि मार्केटसाठी आपण खाली येईल हाच आपण एक प्लॅन असायला पाहिजे। व्हॉट इफ समजा गॅप अप ओपन झालं तर आपण यस्टरडेचा जो लो आहे हा लो ब्रेक झाल्याच्या नंतर आपण सेलचा प्लॅन करू। आणि समजा गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर आपल्याला वेट करायचं आहे की मार्केट वर येईल यस्टरडेच्या लोपर्यंत आणि इथे रेजिस्टन्स घेऊन मार्केट जर टर्न होत असेल तर आपण सेल करणार आहे। तर आत्तापर्यंत आपण बाय ऑन डिप्सच्या स्ट्रॅटजीमध्ये होतो, पण इथून पुढे काही दिवस आपण सेल ऑन रॅली, येणाऱ्या सगळ्या रॅलीजमध्ये आपण सेल साईडचा ट्रेड जो आहे तो प्लॅन करणार आहे। तर जसं की उद्या समजा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, वरती गेलं, प्रीवियस क्लोजपर्यंत आलं तर आपण सेल साईडचा ट्रेड प्लॅन करू। ओके, आता आपल्याला बायचा ट्रेड कधी प्लॅन करायचा आहे, जेव्हा मार्केट जे आहे ते आजची जी कॅन्डल आहे या कॅन्डलच्या हायच्या वर, म्हणजे जोपर्यंत मार्केट 24,850च्या वर क्लोज होत नाही तोपर्यंत आपण बाय करणारच नाही आहे। बाय अवॉइड करणार, बाय आपण नाही करणार जोपर्यंत 24,850च्या वर मार्केट क्लोज होत नाही तोपर्यंत। आपल्याला काय करायचं आहे, एव्हरी बाउन्सवर आपल्याला सेलसाठी प्लॅन करायचा आहे। तर हा व्ह्यू तुम्हाला कळला असेल। मार्केट कुठपर्यंत खाली येऊ शकते, आता आपलं जे टार्गेट असणार आहे 24,250, एक पोझिशनल 1 किंवा 2 वीकचं जे टार्गेट असेल ते 24,250 पर्यंत मार्केट जे आहे ते खाली येऊ शकते। तर इथपर्यंत आपला एक प्लॅन असायला पाहिजे। वरच्या साईडला 24,850चा स्टॉप लॉस, जे पण पोझिशनल ट्रेड करत आहे। इंट्राडेमध्ये जे पण बाउन्स येईल, जिथून रिव्हर्सल येईल, बाउन्स जिथे फेल होईल तिथे आपण सेल करणार आणि नॉर्मली 50-50, 100-100 पॉईंटचे टार्गेट जे आहे आपण बुक करतोच। तर आता आपला प्रीवियस इमिडिएट सपोर्ट कुठे आहे, 24,450, 24,500 हा एक इमिडिएट सपोर्ट असणार आहे। याच्यानंतर 24,250 हा एक सपोर्ट असेल। तर आय होप निफ्टीचा व्ह्यू क्लिअर झाला असेल। निफ्टीमध्ये एनी बाउन्सवर आपण सेल करणार। समजा गॅप डाऊन ओपन झालं तर पहिले थोडाफार वरती येऊ देणार, वरती आल्याच्या नंतर सेल ऑन रॅलीमध्ये आपण पार्टिसिपेट करणार। गॅप अप ओपन झालं, गॅप अप फेल होत असेल, प्रीवियस डेचा लो ब्रेक होत असेल तर आपण सेल करू, आणि फ्लॅट ओपन झालं तर एनिवे आपण सेल करतच आहे। तर हे झालं निफ्टीचा व्ह्यू। तर निफ्टीमध्ये आपण जास्तीत सेल साईडचे ट्रेड्स फाइंड आउट करणार आहे। व्हॉट अबाउट मिड कॅप निफ्टी, तर मिड कॅप निफ्टी जो आहे तुम्हाला निफ्टीपेक्षा जास्त वीक वाटत आहे। तुम्ही इथे बघू शकता 13,000 टच केला होता आणि इमिडिएटली 2 दिवसामध्ये आता 12,600वर ट्रेड करत आहे। याच्यामध्ये कुठपर्यंतचे लेवल्स येऊ शकतात, तर पॉसिबल आहे 12,000 किंवा 12,200-300 पर्यंतचा जो लेवल आहे दॅट इज व्हेरी मच पॉसिबल। आता 12,600ला चालू आहे मिड कॅप निफ्टी। तर उद्या समजा फ्लॅट ओपन झाला तरी पण आपण सेल करणार। आपलं टार्गेट जे राहील या लेवलच्या खालपर्यंत टार्गेट राहणार आहे, म्हणजे 12,500, 12,400 पर्यंतचं टार्गेट राहील एका दिवसासाठी। पोझिशनल टार्गेट आपलं जे आहे 12,200 ते 12,000 इथपर्यंत आपलं पोझिशनल टार्गेट असणार आहे। स्टॉप लॉस आपण कुठे लावणार, 12,800च्या वर। जोपर्यंत मार्केट 12,800च्या वर जात नाही तोपर्यंत आपण बाय करणार नाही आणि आपण सेल ऑन रॅली करणार आहे। सेल ऑन रॅलीचा जो स्टॉप लॉस असेल तो असणार आहे आपला 12,800। याच्यावर जेव्हा क्लोजिंग होईल तेव्हा आपण विचार करू की नाही ठीक आहे, इथून मार्केट खाली आलं ना आता वापस वरती जात आहे।
तोपर्यंत आपलं जे टार्गेट राहणार आहे ते खाली 12,200 पासून 12,000 पर्यंतचं टार्गेट, वरती स्टॉप लॉस 12,800. 1 ते 2 वीकचा टाईम लागेल की मार्केट जे आहे 12,500 पासून 12,200च्या रेंजपर्यंत येऊ शकते. मग तिथे आल्याच्या नंतर आपण जर सपोर्ट फाइंड आउट करत असेल तर रिव्हर्सलसाठी प्लॅन करू, अदरवाईज नंतर डिसाईड करू की मार्केटमध्ये आपल्याला काय करायचं आहे. तर आय होप तुम्हाला मिड कॅप निफ्टी आणि निफ्टीमध्ये कसा ट्रेड होऊ शकते हे कळलं असेल. शॉर्टमध्ये आपण बँक निफ्टी डिस्कस करूया आणि व्हिडिओला जो आहे तो एंड करूया. जास्त मोठा व्हिडिओ आपण घेणार नाही आहे. तर बँक निफ्टीसाठी आपण बघू शकतो, बँक निफ्टी मल्टिपल टाईमपासून पहिलेच आउट परफॉर्म करत नव्हतं. अंडर परफॉर्मन्स बँक निफ्टीमध्ये चालू आहे. तर 51,000च्या खाली एकदा बँक निफ्टी निघणं चालू केला तर आपल्याकडे 50,400 पर्यंतचा जो लेवल आहे तो इझिली पॉसिबल आहे, येऊ शकतो. आणि आपला जो स्टॉप लॉस आपण ठेवणार आहे तो 51,600च्या वरती आपण स्टॉप लॉस प्लॅन करणार आहे. आणि खाली 50,400 पासून 50,000 पर्यंत पण मार्केट जे आहे ते खाली येऊ शकते. तर आय होप आता तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि मिड कॅप निफ्टी याच्यातला व्ह्यू कळला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा की तुम्ही जी आपली स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीचा यूज करून आपला जो फायनान्शियल फ्रीडम मंथ चालू आहे, फायनान्शियल फ्रीडम चॅलेंज, याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे का, शीट मेंटेन करणं तुम्ही चालू केलेली आहे का. तर मी खूप एक्सायटेड आहे या चॅलेंजसाठी. आय होप तुम्ही सगळे असणार आणि सगळे या चॅलेंजमध्ये पार्टिसिपेट करणार. तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.